नमस्कार, आपल्या सर्वांचं द डेली लाईफमध्ये स्वागत। श्रीपूर खून प्रकरण, आरोपीला जन्मठेप, संशयातून पत्नीचा जीव घेतला होता। पत्नी चारित्र्याच्या संशयावरून ठार मारणाऱ्या पतीस अजन्म कारावासाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश माळशिरस न्यायालयानं हा निर्णय दिलेला आहे। दिनांक 8 नोव्हेंबर 2018 रोजी श्रीपूर तालुका माळशिरस येथे एक धक्कादायक प्रकार घडला होता आणि ऐन दिवाळीमध्ये हा प्रकार घडला होता। श्रीपूरच्या कारखान्याजवळ राहणाऱ्या सुषमा गणेश टिंगरे या विवाहित महिलेचा तिचा पती गणेश कांतीलाल टिंगरे याने संशयाच्या भरात निर्घुण खून केला होता आणि या प्रकरणी अकलूज पोलिसांनी तात्काळ गुन्हा देखील दाखल करून तपास सुरू केला होता। आता या प्रकरणाचा निकाल माळशिरस जिल्हा सत्र न्यायालयात लागला असून 302 अन्वये अजन्म कारावास तसेच 2000 रुपये दंड व दंड न भरल्यास 2 महिने साध्या कैदीची शिक्षा सुनावलेली आहे। आणि यामध्ये घटनाक्रम जर पाहिला किंवा या घटनेचा तपशील जर आपण पाहिला तर मयत सुषमा टिंगरे ही पती गणेश, त्याचबरोबर मुलगी सृष्टी व मुलगा ओम यांच्यासह श्रीपूर येथे राहत होते। पती गणेश टिंगरे हा पत्नीच्या चारित्र्यावर वारंवार संशय घेत होता आणि तिला मारहाण व शिवीगाळ करत होता। शेजारी राहणारे शौकत मौला मोलानी यांनी त्यांच्या भांडणात हस्तक्षेप करून गणेशला अनेक वेळा समज दिली होती, पण तरीही हिंसक वागणूक ही त्याची थांबली नव्हती आणि एकदा सुषमा हिने घर सोडून माहेरी देखील गेली होती। मात्र दिवाळी सणानिमित्त ती पुन्हा श्रीपूर येथे मुलासह आली होती आणि त्याच दिवशी गणेश टिंगरे याने मुलांना खाऊसाठी पैसे देऊन बाहेर पाठवलं व दरवाजा बंद करून पत्नी सुषमा हिचा गळा दाबून खून केला। काही वेळाने आरोपी गणेशने शेजारी शौकत यांना याची माहिती दिली आणि घरात जाऊन पाहिल्यावर सुषमा मृत अवस्थेत सापडली। तिच्या डोक्यावर गंभीर जखमा आणि गळ्यावर वन आणि कपाळावर टेंगूळ आल्याचे दिसून आले होते। आणि मग गुन्हा व तपास कार्य कसं झालं बघा। या प्रकरणी अकलूज पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 502/2018 भारतीय दंड संहिता कलम 302 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश ज्ञानेश्वर माने यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण तपास पूर्ण करून दोषारोप पत्र न्यायालयात दाखल करण्यात आलं होतं। आता यामध्ये महत्त्वाच्या साक्षी कोणी कोणी दिल्या बघा। या खटल्यात एकूण 10 साक्षीदार तपासण्यात आले। यामध्ये फिर्यादी शौकत मौला मोलानी, सुषमा यांची मुले सृष्टी व ओम टिंगरे, त्याचबरोबर शवविच्छेदन करणारे डॉक्टर आणि प्रियांका प्रल्हाद सिद्ध या आरोग्य अधिकारी त्यावेळच्या यांची साक्ष इथं महत्त्वाची ठरली आणि इतर साक्षीदारांनी आरोपीने गुन्हा केल्याचे स्पष्ट सांगितलं होतं। आणि यानंतर न्यायालयाचा निर्णय काय दिला बघा। LD हुलिसो हे जे न्यायाधीश आहेत, जिल्हा व सत्र न्यायाधीश माळशिरस यांनी सर्व पुरावे, साक्षी आणि परिस्थितीजन्य माहितीचा अभ्यास करून आरोपी गणेश कांतीलाल टिंगरे यास कलम 302 अंतर्गत अजन्म कारावास आणि दंडाची शिक्षा सुनावलेली आहे। न्यायालयीन व कायदेशीर प्रक्रिया कशी पार पडली पहा। या खटल्यात पोलीस हेड कॉन्स्टेबल रियाज तांबोळी व पोलीस नाईक हरीश भोसले यांनी कोर्ट पेरिवेचे काम पाहिले, म्हणजे कोर्टाचं जे काम पाहिलं आहे ते यांनी पाहिलं। सरकारी वकील म्हणून संग्राम पाटील व सहाय्यक वकील ST मेंढेगिरी यांनी हा युक्तिवाद सादर केलेला होता। आणि या संपूर्ण प्रकरणातून एक शिकवण येते, म्हणजे संपूर्ण प्रकरणातून एक आपल्याला शिकवण घ्यायची आहे। वैवाहिक वाद आणि संशयाचे रूपांतर जेव्हा हिंसाचारात होते तेव्हा कुटुंब उद्ध्वस्त होतं आणि या घटनेत 2 लहान मुलांचे आई वडील दोघेही एका क्षणात हरवलेले आहेत। एक मृत्यूनं, जी सुषमा होती ती, तर दुसरा तुरुंगवासाने। हे प्रकरण कायद्यानं अन्यायाविरुद्धचा विजय दाखवणारे असले तरी अशा घटना टाळण्यासाठी समाजात जागरूकता, परत संवाद आणि सहनशीलतेची खूप गरज आहे। म्हणजे समाजात जागरूकता करणे, त्याचबरोबर संवाद साधणे आणि सहनशीलतेची खूप मोठी गरज या ठिकाणी आहे। परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी द डेली लाईफ या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।